सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र मुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेखी काही कविता सादर करीत आहोत. त्यातीलच एक कविता आहे ज्योतिबा आणि या कवितेचा भाग 4 मी आज सादर करणार आहे. तर बघूया ज्योतिबा ही कविता. समस्तास सोपा सत्य धर्म दावी, वदे उच्च व नीच कोणी न भावी. किती पुस्तिका पुस्तके लिहिली, तशी काव्य सारंग गाणी केली. म्हणे ज्योतिबा इंग्रजी माय पान्हा, पिऊनी बळी हो अभिजात कान्हा. प्रयत्ने धडे शिक्षणाची करी रे, संसारात शांती समाधान घे रे. अनायास संबोधिती शूद्र सारे, मुगाली इरी काके आर्य गोरे. अशा कल्पनांचा इतिहास कावा, सत्यासत्य संशोधुनी बोध घ्यावा. सत्यासत्य संशोधुनी बोध घ्यावा. चला तर बघूया ह्या कवितेचा अर्थ. ह्या ओवीमध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्यांचे वर्णन करतात. ज्योतिबांनी सर्वांना समजेल असा साधा आणि सोपा सत्यधर्म सांगितला. कुणीही उच्च किंवा नीच नाही असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी मान्य केला नाही आणि समाज प्रबोधनासाठी त्यांनी अनेक पुस्तके, पुस्तिका, काव्य आणि गाणीही लिहिली, जेणेकरून सामान्य माणसाला ज्ञानाचा मार्ग सापडेल. ज्योतिबांच्या मते इंग्रजी शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखे आहे. हे ज्ञान आत्मसात करून बलवान आणि प्रगल्भ बनण्यास ते सांगतात. शिक्षणाकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करून स्वतःला सुशिक्षित करा असा संदेश ज्योतिबा देतात. त्यांच्या मते जेव्हा तू ज्ञानी होशील तेव्हाच तुझ्या संसारात व जीवनात खरी शांती व समाधान लाभेल. या शेवटच्या ओवीमध्ये सावित्री आईंनी त्या काळच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. शूद्र समाजाला हीन लेखणाऱ्या आणि स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आर्य संकल्पनांचा त्यांनी उल्लेख केला आहे. सावित्रीबाई सांगतात की इतिहासातील अनेक गोष्टी ह्या कल्पित व रचलेल्या असू शकतात. त्यामुळे डोळे झाकून कशावरही विश्वास न ठेवता सत्य आणि असत्य काय आहे याचे संशोधन करा आणि त्यातूनच योग्य असा बोध घ्या. आणि हाच जो संदेश सावित्रीबाईंनी दिलेला आहे तो आज 150 ते 200 वर्षानंतरही आजच्या काळातही लागू होतोय. तर अशाच सावित्रीबाई फुले यांच्या आणखी कविता ऐकण्यासाठी सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.